नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका महान संतांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांच्या नावाने आजही लाखो भक्तांच्या मनात श्रद्धा, विश्वास आणि धैर्य जागृत होते. ते म्हणजे अक्कलकोटचेच निवासी श्री स्वामी समर्थ महाराज. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य आज प्रत्येक स्वामी भक्ताच्या ओठांवर असते. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न नक्की येतो की श्री स्वामी समर्थ नेमके कोण होते? चला आता पाहूयात आपण स्वामी समर्थ कोण होते. श्री स्वामी समर्थांच्या जन्माबद्दल निश्चित ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही, त्यामुळे त्यांच्या जन्मस्थानाबद्दल वेगवेगळ्या परंपरा आढळतात. अनेक भक्त त्यांना भगवान दत्तात्रेयांचा अवतार मानतात. ही श्रद्धा भक्त परंपरेत अत्यंत महत्त्वाची आहे. स्वामी समर्थांनी आयुष्यभर कोणत्याही जाती धर्माचा भेदभाव केला नाही. त्यांनी त्यांच्या दारात जो कोणी आला त्याला त्यांनी समान प्रेम, मार्गदर्शन आणि आधार दिलेला आहे. गरीब असो किंवा श्रीमंत, शेतकरी असो किंवा व्यापारी, प्रत्येकाला त्यांनी योग्य मार्ग दाखवलेला आहे. असे सांगितले जाते की स्वामी समर्थ अनेक वर्ष भारतभर भ्रमण करत होते. विविध तीर्थक्षेत्रांना भेट देत, लोकांना सदाचार, श्रद्धा आणि ईश्वरभक्तीचा संदेश देत ते शेवटी अक्कलकोट येथे आले. अक्कलकोटमध्ये त्यांच्या दर्शनासाठी रोज हजारो लोक येत असत. अनेक जण आपले दुःख, अडचणी आणि प्रश्न घेऊन येत. स्वामी प्रत्येकाशी त्यांच्या परिस्थितीनुसार बोलत आणि त्यांना धैर्य देत. त्यांनी लोकांना एकच संदेश दिला: ईश्वरावर श्रद्धा ठेवा, प्रामाणिकपणे कर्म करा आणि कोणाचेही वाईट करू नका. मित्रांनो, आजही लाखो भक्त संकटाच्या वेळी श्रद्धेने श्री स्वामी समर्थ असा जप करतात. त्यांच्या मते या नामस्मरणातून त्यांना मानसिक बळ, शांतता आणि आशा मिळते. पुढील भागात आपण जाणून घेऊ श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला कसे आले आणि त्यांच्या जीवनातील सुरुवातीच्या परंपरागत घटना कोणत्या आहेत. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला कसे आले ते पाहूयात आता आपण. भक्त परंपरेनुसार श्री स्वामी समर्थ अनेक वर्ष संपूर्ण भारतभर भ्रमण करत होते. हिमालयापासून दक्षिण भारतापर्यंत त्यांनी विविध तीर्थक्षेत्रांना भेट दिली आणि अनेक भक्तांना मार्गदर्शन केले असे सांगितले जाते. या दीर्घ भ्रमंतीनंतर ते महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे आले. सुरुवातीला गावातील लोकांना ते एक विलक्षण संन्यासी वाटले. त्यांचे राहणे, बोलणे आणि वागणे सर्वसामान्य लोकांपेक्षा वेगळे होते. हळूहळू लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. अनेकांनी त्यांच्या सहवासातून मानसिक समाधान, धैर्य आणि जीवनाला नवी दिशा मिळाल्याचा अनुभव सांगितला. त्यामुळे त्यांच्या कीर्तीचा प्रसार दूरपर्यंत पसरलेला आहे. अक्कलकोटमध्ये त्यांनी अनेक वर्ष वास्तव्य केले. आजही अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थांचे प्रमुख श्रद्धास्थान मानले जाते. देशभरातून लाखो भक्त येथे दर्शनासाठी येतात आणि श्रद्धेने नामस्मरणही करतात. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांनी लोकांना एकच संदेश दिला: ईश्वरावर श्रद्धा ठेवा, प्रामाणिकपणे कर्म करा, दयाळू राहा आणि संकटामध्ये धैर्य सोडू नका. यामुळे अक्कलकोट हे केवळ एक गाव राहिले नाही, तर लाखो भक्तांच्या श्रद्धेचे पवित्र स्थान बनले आहे. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आले तेव्हा. भक्त परंपरेनुसार एक दिवस अक्कलकोट गावात एक तेजस्वी संन्यासी येऊन एका वडाच्या झाडाखाली शांतपणे बसला. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते, डोळ्यांत करुणा होती आणि अंगावर साधे वस्त्रे होती. लोक त्यांच्याकडे गावातील लोकांना ते कोण आहेत हे माहिती नव्हते. काही जण कुतूहलाने त्यांच्याकडे गेले, काहींनी त्यांना अन्न आणून दिले, तर काहींनी त्यांना नमस्कार केला. स्वामी फारसे बोलले नाहीत. ते शांतपणे सर्वांकडे पाहत होते. त्यांच्या शांत उपस्थितीने अनेकांच्या मनात एक वेगळी शांती निर्माण झाली. हळूहळू गावभर बातमी पसरली की एक महान संत अक्कलकोटमध्ये आले आहेत. रोज लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. प्रत्येकजण आपले दुःख, चिंता आणि अडचणी घेऊन येत असे. भक्त परंपरेनुसार स्वामी प्रत्येकाला त्यांच्या परिस्थितीनुसार मार्गदर्शन करत. कधी एखाद्या छोट्या वाक्यात, कधी मौनातून, तर कधी साध्या कृतीतून ते जीवनाचा मार्ग दाखवत असत. अनेक भक्तांचा विश्वास आहे की स्वामींच्या सहवासामुळे त्यांना धैर्य, श्रद्धा आणि संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळाली. त्यामुळे त्यांच्या कीर्तीचा प्रसार दूरपर्यंत झाला आणि अक्कलकोट हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे.
आजही असंख्य भक्त श्रद्धेने म्हणतात श्री स्वामी समर्थ आणि त्यांच्या कृपेवर विश्वास ठेवून जीवनातील प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याचे बळ मिळवतात. अक्कलकोटमध्ये स्वामींची कीर्ती कशी पसरली ते पाहू. काळ जसजसा पुढे सरकत गेला तसतसे अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या नावाची चर्चा सर्वत्र होऊ लागली. दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक त्यांच्या दर्शनासाठी येत असत. कोणाच्या घरात आर्थिक संकटे होते, कोणाच्या मनात दुःख होते, तर कोणाला जीवनाचा योग्य मार्ग सापडत नव्हता. त्यामुळे लोक त्यांच्याकडे येत असत. भक्त परंपरेनुसार स्वामी प्रत्येकाला शांतपणे भेटत. ते प्रत्येकाचे मन जाणतात अशी भक्तांची श्रद्धा होती. अनेकांना ते कमी शब्दांत मार्गदर्शन करत आणि काहींना फक्त त्यांच्या सहवासानेच आनंद मिळत. स्वामी समर्थ नेहमी लोकांना सांगतात की श्रद्धा ठेवा, प्रामाणिकपणे कर्म करा आणि कोणाचाही द्वेष करू नका. संकटे आली तरी धैर्य सोडू नका, कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश हा येतोच. त्यांच्या साध्या पण प्रभावी शिकवणीमुळे अनेक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल झाल्याचे भक्त सांगतात. त्यामुळे अक्कलकोटची ओळख दूरपर्यंत पोहोचली आहे. आजही हजारो भक्त अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेतात. त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मनशांती, धैर्य आणि योग्य मार्गाची प्रार्थना करतात. स्वामी समर्थांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. श्रद्धा ठेवा, सत्कर्म करा आणि ईश्वरावर विश्वास ठेवणं कधीही सोडू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा श्री स्वामी समर्थांच्या कथा, शिकवणी आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.